एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवरच निशाणा साधलाय। राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय। दरेकर आणि शेलारांनी जशास तसं उत्तर देत पलटवार केलाय। पाहूया। मला कळलं एक खोक्याभाई काय घेऊन बसला, अख्खी विधानसभा भरली आहे। गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत राहिला। अगदी काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेचं प्रकरण समोर आलं। याच खोक्या भोसलेवरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। मला कळलं एक खोक्याभाई काय घेऊन बसला, अख्खी विधानसभा भरली आहे। मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटून टाकले जात आहेत। राज ठाकरे यांच्या या टीकेला मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला। ज्यांना निवडून येता येत नाही त्यांना लोक निवडून देत नाहीत, त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात असं शेलार म्हणाले। तर एकही प्रतिनिधी विधानसभेत पाठवता आला नसल्याचं शल्य राज ठाकरेंना असेल असं म्हणत दरेकर यांनीही निशाणा साधला। मला कळलं एक खोक्याभाई काय घेऊन बसला, अख्खी विधानसभा भरली आहे। खोक्याभाई भरले दाखवते। मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटून टाकले जात आहेत। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। जे निवडून येता येत नाहीत, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। मला वाटतं राज ठाकरे साहेबांचं जरूर एक शल्य असेल की त्यांना एकही लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवता आला नाही आणि त्याच्यामुळे इतर सगळे लोकप्रतिनिधी त्यांना खोक्यासारखे वाटत असतील। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेचे व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते। खोक्या भोसले यात पैसे उडवताना दिसत होता। मारहाण करणे, दहशत माजवणे असे आरोप खोक्या भोसलेवर आहेत। सध्या खोक्या भोसले कोठडीत आहे। एका ठिकाणी दहशत निर्माण करणारी ही व्यक्ती आणि विधानसभेत तुमच्या आमच्या सारख्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सारखेच आहेत असा अर्थ राज ठाकरे यांच्या वक्तव्यातून समोर येतोय। त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह आहेत। याआधी संजय राऊत यांनी चोर मंडळ म्हणत विधिमंडळावर टीका केली होती। त्यावरून राऊतांवर विधिमंडळात हक्कभंगही दाखल करण्यात आला होता। मात्र आता राज ठाकरे यांनी खोक्याभाईनं अख्खी विधानसभा भरल्याची टीका केली आहे। यावर सत्ताधारी मात्र सावध प्रतिक्रिया देताना दिसतायत। गिरीश गायकवाडसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।